नमस्कार. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. पवित्र पोर्टलला सध्या पण नोंदणी सुरू आहे. ज्यांनी 2025 ची टेट परीक्षा दिली तर अशा सर्व उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलला नोंदणी करण्याची अंतिम तारीख 29 तारीख असणार आहे. आता ठिकाणी बऱ्याच जणांना अडचणी येतात की आम्ही 14 मे 25 नंतर आमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल तर पवित्र पोर्टलला स्वीकारलं जात आहे किंवा नाही. हे लक्षात घ्या. पवित्र पोर्टलला तुमचं NCL असेल किंवा EWS असेल, बघा लक्षात घ्या, पवित्र पोर्टलवरती तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट हे तुमचं 14 मे 2025 नंतर म्हणजे आज जरी तुम्ही काढलं असेल तरी ते स्वीकारलं जात आहे. परंतु तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हे 14 मे 25 नंतरचं असेल किंवा समजा इतर जे काय तुमचं डोमासाईल वगैरे असेल हे 14 मे 25 नंतरचं असेल तर ते स्वीकारलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर ते टाकायचा प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणी डेट बॅक घेतली जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ओपन मध्येच फॉर्म भरावा लागेल. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही पूर्वी समजा ओबीसी मध्ये ओबीसीचा दाखला नसताना किंवा तुमच्याकडे डोमासाईल नसताना तुम्ही डोमासाईल यस केला असेल तर तुम्हाला आता त्या ठिकाणी जो 14 मे 25 नंतरचा डोमासाईल किंवा तुमचा कास्ट सर्टिफिकेट असेल ते अपलोड करता येणार नाही, कारण ती डेट तिथे घेतली जात नाही आणि साहजिकच तुम्हाला ओपन मधून ऍप्लिकेशन करावं लागेल. ओपन मधूनच तुम्हाला फॉर्म फिलअप करावं लागेल, कारण तुम्ही डोमासाईलला नो करावं लागणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की हे सर्टिफिकेट 14 मे 25 नंतरचे स्वीकारले जात नाहीत. फक्त तुमचं NCL असेल किंवा तुमचं EWS असेल हेच तुमचं 14 मे 25 नंतरचं स्वीकारलं जातं. तर ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे कमी वेळेत जास्त माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.